नमस्कार, मी अमित बाविस्कर. आमच्या गावामध्ये धानोली गावामध्ये धनराज काकाजींनी आमच्या जाण्या येण्यासाठी जो नदीवर पूल नव्हता तो अथक प्रयत्नानं त्यांनी मेहनत घेऊन आमदार साहेबाकडून तो वाला पूल मंजूर करून तिथे पूल बांधण्यात आला. आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत नव्हती. ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जो पैसा लागणार होता तो धनराज काकाजीच्या मेहनतीने आम्ही जाऊ आमदार साहेबाकडे ते मंजूर करून आणले आणि इमारत उभी केली. तिच्या सुखसुविधा पूर्ण केल्या. आमच्या गावामध्ये रोड नव्हते. आमच्या गावामध्ये धानोली ते कानोली जाण्याकरता अशी त्रास होत होता की म्हणजे लोकांना एवढा त्रास होत होता का जनावर सुद्धा जाऊ शकत नव्हतं, एवढा त्रास होता. तरी तो रोड धनराज काकाजींनी मंजूर करून ह्या धानोलीच्या विकासात पुष्कळ मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी म्हणजे असे भरपूर कामं केलेली आहे. या धानोलीत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. कानोलीमध्ये केलेली त्यांनी पुष्कळ मदत दिलेली आहे. कारण की कानोलीमध्ये पाणीच नव्हतं आमच्या इथे. कानोली गावामध्ये तर प्रत्येक वर्षी दुष्काळ पडत होता. पण 3 किलोमीटरची पाईपलाईन त्यांनी मंजूर करून आणली आणि तिथे विहीर खोदून कानोली गावाला पाण्याची सोय भरपूर केली आणि आता त्याचा काही त्रास नाही आहे. म्हणून धनराज काकाजींचे धन्यवाद, आभार मानतो मी आणि माझे 2 शब्द सांगतो. नमस्कार, मी चंदू गुलाबराव गिरसावरे, धानोली. आज बोलायचं म्हणजे आमचे धनराज काकाजी यांचं आमच्या धानोलीकडे एवढं लक्ष आहे का खूप. त्यांच्या माध्यमातून खूप काही कामं केले त्यांनी. पूल केला, सगळं म्हणजे धानोली कानोली जो रोड न होणारा होता तो केला. अजून रोड सगळे आता जे भास्कर साहेब बोलले ते सगळी सत्य आहे. भविष्यात जर काकाजी राहिले तर आमचा पूर्ण सपोर्ट राहील अशी मी आशा करतो. नमस्कार, माझं नाव रमेश विनायकराव वराटकर. मी सुकळी येथील रहिवासी असून सुकळी घारपुरी येथील रहिवासी असून माझं गाव हिंगणा तहसीलमध्ये येते. माझ्या गावात सुरुवातीपासून माझी आई जेव्हा वेळेस मेंबर होती तेव्हा एकही सिमेंट रोड नव्हता. धनराज काकाजीनं निरुपमच्या फंडामधून किंवा सुबोध मोहिते साहेबाच्या फंडामधून दोन फंड आमच्या इथं दिले. आमच्या गट ग्रामपंचायत आहे. देवळी इथं 3 लाखाचा फंड दिला होता त्यावेळेस आणि सुकळीला 3 लाखाचा फंड. आमच्या इथं व्यायामशाळासुद्धा नव्हती. आमच्या इथं कबड्डीचा खूप शौक आहे. तिथले पोरं व्यायाम करायला बाहेर जात होते. आता इथं व्यायामशाळेची इमारत, व्यायामशाळेचं साहित्य, धनराज काकाजीला आम्ही जन्मापासून ओळखतो. त्यांची शेती आमच्या गावापर्यंत असल्यामुळं भरपूर जुना परिचय आहे आमच्या जन्माच्या आधीपासून. पुन्हा भविष्यात धनराज काकाजीचं आमचं क्षेत्र जरी तुटलं तरी त्यांचा जेव्हा कधी म्हणजे प्रचार करायचा वेळ येईल तेव्हा आम्ही तिथे जाऊन प्रचार करू त्यांचा. नमस्कार, माझे नाव निखिल गजानन वराटकर. मी सुकडी घारापुरे येथे रहिवासी असून माझं म्हणजे सुकडी आणि देवडी हे गट ग्रामपंचायत आहे. आणि धनराज काकाजीला तर मी जन्मापासूनच म्हणजे ओळखतो. आमच्या गावात यायचे किंवा गावातलं हे ते करायचं आणि त्यांच्या म्हणजे आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि त्याचा प्रचार बी करू.